फ्रेंड्स, हॅलो. काल परवा 1-2 दिवस काही ब्लॉग आलाच नाही, कारण असं होतं की मनूची तब्येत खूप जास्त खराब होती, सिरियस होती आणि त्यामुळे काही ब्लॉग म्हणजे काढताच आला नाही. आणि मनूची पण असं नाही का तब्येत बरी नव्हती, त्यामुळे टाईम पण भेटला नाही. मम्मी पण कामाला गेलेली होती, त्यामुळे सगळं असं गडबडच होती. तर आता जरा मनूला बरं वाटतंय आणि जरा तिची तब्येत ठीक आहे, म्हणजे ती चालू शकते एवढी तिची तब्येत चांगली आहे. तर आज मम्मी पण घरी होती, मनूला पण थोडंसं बरं वाटतंय नाही का. तर म्हणून म्हटलं आज जरा ब्लॉग काढूया. तर सर्वात आधी तुम्हाला मस्त एक गोष्ट दाखवते, म्हणजे देवाची पूजा केलेली दाखवते. कारण की एवढे दिवस एवढ्या घाईमध्ये काही देवाकडे पण लक्ष दिलं का नाही, म्हणजे पूजा पण झाली नाही. तर मी तुम्हाला दाखवते की मीनी कशी देवपूजा केली आणि मनूने बाहेर किती छान रांगोळी काढली ती. हे बघा, हे आहे आमचे गणपती बाप्पांचा फोटो आणि हे आम्ही असं पाटावर मांडतो. आणि बघा मस्त छोटीशी का होय ना, मी रांगोळी काढते, मला फार रांगोळी काढायला आवडते. आणि आता मनूची रांगोळी बघू. मनूने बघा किती सुंदर मस्त रांगोळी काढली. आणि बघा आज आमची मम्मी घरी येतं, काय कुठं नाही चालू. हाय हाय. बघा नाही सापडली. हे बघा केवढे सारे कपडे वगैरे खाली सुकायला टाकले, गाद्या गोदड्या. मम्मी घरी राहिली म्हणजे गाद्या गोदड्या सुकताच म्हणजे सुकता. आणि मम्मीने सुकायला टाकला आणि आबाळाने मम्मीला धोका दिला. त्याचं बघा इथे सारं पाणी सांडलं तर आमची गादी वल्ली झाली तिथं कोपऱ्याला. मस्त वातावरण झालं आहे आणि मनूला आत्ता कुठेतरी बरं वाटतंय, त्यामुळे ती जरा चालते, हलते, बोलते, खाती पिते, म्हणजे सगळं चांगलं तिचं होतं आहे. आता परत मला फणी आणायला खाली पाठवले, मलाच काम सांगतात सगळे. अखेरकार फणी सापडली आणि आता परत वर जाईल आणि काम सांगितलं तर खाली येणार नाही. आमची आई नुसती डोकं खरडायला बसून जाते कोणाचं पण. सुट्ट्यांचा दिवस आराम करायला राहतो, केस कुस जीवा पाहायला नसतो आणि अशा गादा गोदड्या सुकवायला. तर फ्रेंड्स, मनूची तब्येत बरी व्हावी त्यामुळे तुम्ही पटकन कणी देवबाप्पाला प्रार्थना करा. आम्ही पण प्रार्थना करतो. आपण सगळे मिळून मनूला पटकन बरं करूया. मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय.